नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी सावतार नदिवे. या जगामध्ये अजिबात देव नाही. जर देव असता तर तो आपल्याला दिसला असता. खरंच या जगामध्ये अजिबात देव नाही असं अनेकांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल. मंडळी, जे बोलतात ना या जगामध्ये अजिबात देव नाही, त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक चमत्कार, श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक अनुभव, हा अनुभव ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा माऊली काळीज गोठून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि असाच हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर मंडळी, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अनेकांची कुटुंब सुखावलेली आहेत. अनेकांच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या समस्या, अडचणी या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे, भक्तीमुळे दूर झालेले आहेत. आणि असाच हा एक अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर मंडळी, हा जो वारा आहे, हा वारा आपल्याला कधीच दिसत नाही, परंतु तो वारा मात्र आपल्याला जाणवतो. एक गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्या की हा न दिसणारा वारा अचानकपणे या हवामानाची दिशा बदलून टाकतो. हो, नीटपणे ऐका, जर हा न दिसणारा वारा या हवामानाची दिशा बदलू शकतो, तर तो न दिसणारा देव आपल्या जीवनाची पण माऊली दिशा नक्कीच बदलू शकतो. जीवनामध्ये कितीही अडचण असू द्या, कितीही संकटरूपी वादळ निर्माण होऊ द्या, त्या वादळामध्ये तुमच्या पाठीशी पहाडासारखे श्री स्वामी समर्थ महाराज उभे राहतात. फक्त अट इतकीच आहे की स्वामींवरती तुमची उत्कट अशी भक्ती पाहिजे, नितांत श्रद्धा पाहिजे. आणि नेमकं घडलंय काय, हा प्रसंग काय, ते आता लगेच तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. तुमचाही जास्त वेळ घेत नाही. मंडळी, एक जेसीबी ऑपरेटर, एक जेसीबी ड्रायव्हर आणि त्या जेसीबी ड्रायव्हरने त्यांच्या कुटुंबासोबत घडलेला हा प्रसंग मला सांगितला. त्यांचं लग्न झालेलं होतं. त्यांच्या बायकोचं नाव तेजस्विनी आणि ह्या ज्या ताई आहेत, त्यांच्या ज्या बायको आहेत, तर त्या घरकाम करायच्या. अगदीच हे जे जेसीबी ड्रायव्हर आहेत, हे डब्बा बांधून आपले दिवस उगवायला निघायचे आणि त्यांची जी बायको आहे ते घरचं सगळं काही करायची. अगदी जनावरांचं चारा, वैरण, स्वयंपाक पाणी, अगदी शेतामधल्या पिकांना पाणी सुद्धा तीच द्यायची. खरं तर मंडळी, त्यांना 2 लहानगी लेकरं होती. एक 10 वर्षाचा मुलगा होता, त्याचं नाव होतं राजयोग. आणि दुसरी एक लहानगी मुलगी होती, ती गावाकडे त्यांच्या आजी आजोबांकडे असायची. आता खरं तर हा जेसीबी ऑपरेटर दिवस उगवायला जेसीबी घेऊन कामावरती जायचा. आता मात्र घरी त्यांचा 10 वर्षाचा तो लहानगा मुलगा आणि त्यांची बायको असायची. आता हा जो 10 वर्षाचा लहानगा मुलगा आहे तो शाळेमध्ये जायचा, परंतु त्यांची पत्नी, त्यांची जी बायको आहे, त्या ज्या ताई आहेत, त्या एकट्याच घरी असायच्या. मंडळी, घडलं असं की फार मोठा एक प्रसंग त्यांच्या कुटुंबावरती उद्भवला आणि त्याच्यामधून श्री स्वामी समर्थ महाराजांनी कशा पद्धतीने बाहेर काढलं ते ऐकल्यानंतर मंडळी तुमच्या सुद्धा काळजाचा ठोका चुकेल. नेमकं घडलं काय त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की हे कुटुंब स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आलं कसं. त्यांचा जो 10 वर्षाचा लहानगा राजयोग नावाचा मुलगा आहे, तो एका साध्या मराठी शाळेमध्ये शिकत होता. त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होता. मंडळी, त्याला शिकवायला एक मॅडम होत्या, सोलापूर जिल्ह्यामधल्या अक्कलकोटच्या परिसरामधल्या त्या मॅडम. त्याच्यामुळं त्या मॅडम स्वामी समर्थ महाराजांच्या भक्त. आता आधीमध्ये हा जो राजयोग आहे, हा 10 वर्षाचा मुलगा आहे लहानगा, याची आई त्याला शाळेमध्ये सोडायला जायची. त्याच्या आईचं नाव आहे तेजस्विनी आणि ह्या ज्या ताई आहेत, ह्या आपल्या मुलाला शाळेमध्ये सोडायला जायच्या. आता त्या मॅडमची आणि या ताईंची ओळख झाली. खरं तर मंडळी, दिवसामागून दिवस निघून जात होते. एक दिवस असा आला की या 10 वर्षाच्या मुलाचा वाढदिवस होता आणि तो वाढदिवस संध्याकाळी साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या मुलाच्या शाळेमधल्या शिक्षिका त्या ठिकाणी आल्या. त्या ज्या मॅडम आहेत, त्या मॅडम त्या ठिकाणी आल्या. केक वगैरे कापला, वाढदिवस साजरा झाला आणि एका कागदामध्ये गुंडाळलेलं काहीतरी भेटवस्तू स्वरूपाचं त्या मॅडमनी काहीतरी आणलेलं होतं. आता वाढदिवस झाला, ती भेटवस्तू त्याने उघडून बघितलं तर काय, तो होता श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो. आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो वाढदिवसाला त्या लहानग्याच्या त्या मॅडमनी गिफ्ट म्हणून दिलेला होता. आता खरं तर स्वामी समर्थ महाराजांबद्दलची माहिती त्या लहानग्या मुलाच्या आईलाही नव्हती, त्यांच्या कुटुंबात कोणालाच नव्हती. परंतु मंडळी, तो फोटो त्या शाळेतल्या मॅडमने जसा दिला गिफ्ट म्हणून, तशी मात्र स्वामींकडे या कुटुंबाचं थोडंसं आकर्षण वाढलं. त्या ज्या ताई आहेत, त्यांनी मोबाईलवरती माहिती बघायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य मंडळी, स्वामी समर्थ महाराजांचे अनेक चमत्कार त्यांना यूट्यूबवरती, मोबाईलवरती बघायला भेटले.
स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र त्यांनी मोबाईलवरती लावला. त्यांचं मन अगदी प्रसन्न होऊन गेलं आणि त्या मॅडमने सांगितलं की हे माझ्या माहेरचे स्वामी समर्थ महाराज आहेत. जग प्रसिद्ध मंदिर आहे श्री स्वामी समर्थांचं मंदिर अक्कलकोटचं, आणि हे अक्कलकोट माझं माहेर आहे. वेगळीच आपुलकी त्या मॅडमकडे होती. म्हणजे त्या ज्या मॅडम आहेत त्यांना वेगळीच आपुलकीनं त्यांनी सांगितलं की स्वामी समर्थ महाराज माझ्या माहेरचे आहेत. आता खरं तर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो या लहानग्याच्या वाढदिवसाला त्या मॅडमने दिलेला होता. मंडळी, घडलं असं की त्या लहानग्या मुलाची आई स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ मोबाईलवरती बघू लागली. अगदी त्या माऊलीला स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचं वेडच लागून गेलं. एक दिवस असा आला की शाळेला मंडळी सुट्टी होती आणि तो जो लहानगा मुलगा आहे तो मुलगा बाहेर अभ्यासाला होता आणि ही जी आई आहे ही भाकरी बनवत होती आणि अचानकपणे बाहेर त्यांच्या अंगणामध्ये कुत्रं जोरानं भुंकू लागलं. आता ह्या ज्या ताई आहेत ह्यांना वाटलं की कुत्रं कशाला भुंकतंय बघावं. भाकरी करत असतानाच त्या तशाच उठल्या. कणकीने पिठाने हात भरलेले होते. बाहेर बघितलं तर त्यांच्याकडे एक शेततळं होतं. शेततळं म्हणजे पाणी साठवण्यासाठी शेतकरी एक खड्डा खणतात, त्याच्यामुळे काळ्या रंगाचा त्याच्यामध्ये कागद टाकतात आणि शेतीसाठी ते पाणी साठवतात. आता त्या शेततळ्यामध्ये कुत्रं भुंकत होतं. या ताईने दुर्लक्ष केलं. उलट एक खडा उचलला, एक दगड उचलला आणि कुत्र्याच्या दिशेने भिरकावला. कुत्र्याला खडा मारला आणि परत आपला हात झटकून स्वयंपाक करू लागल्या. मंडळी, घडलं असं की ते कुत्रं मोठ्याने किंचाळू लागलं, मोठ्याने ओरडू लागलं, मोठ्याने भुंकू लागलं. आता मात्र यांनी ठरवलं की त्या टँकमध्ये आहे काय हे त्यांनी बघायचं ठरवलं. हात झटकत पिठाने ते भरलेले हात या ताई बाहेर आल्या. टँकामध्ये बघितलं. अक्षरशः मंडळी, त्यांना काय करावं ते सुचेना. कारण त्यांचा जो राजयोग नावाचा लहानगा मुलगा आहे तो मुलगा पोहायच्या निमित्तानं त्या टँकामध्येच उतरलेला होता. त्या टँकामध्ये तो पडलेला होता. तो अक्षरशः गटकाळ्या खाऊ लागलेला होता. त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी जाऊ लागलेलं होतं. आता ह्या माऊलीला त्याच्या आईला काय करावं अजिबात सुचेना. त्या माऊलीनं थेट कशाचाही विचार न करता त्या टँकमध्ये उडी घेतली, त्या शेततळ्यामध्ये उडी घेतली. बघा मंडळी, आई आपल्या लेकराचा जीव धोक्यामध्ये असताना स्वतःचा सुद्धा जीव धोक्यामध्ये टाकते आणि त्या लेकराला वाचवते. आता घडलं काय, त्या आईनं त्या शेततळ्यामध्ये उडी घेतली. त्या मुलाला अगदी वरती काढलं. रस्सीच्या साह्याने, दाव्याच्या साह्याने त्या वरती चढल्या. परंतु घडलं असं की तो मुलगा मात्र अगदी त्याची छातीची धडधड थांबलेली होती. तो बेशुद्ध झालेला होता. त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलेलं होतं. आता या आईनं ते 10 वर्षाचं लेकरू आपल्या खांद्यावरती घेतलं आणि धावत जाऊ लागल्या. घराच्या जवळ गेल्या. बाहेर मोबाईल होता. त्यांच्या नवऱ्याला त्यांनी त्यांच्या पतीला फोन लावला, परंतु फोन अजिबात लागेना. आता जवळपास अजिबात वस्तीच नव्हती. साधारणतः एक किलोमीटर अंतरावरती एक वस्ती होती. अक्षरशः त्या माऊलीनं, त्या आईनं ते लेकरू खांद्यावरती घेतलं आणि शेजारच्या वस्तीकडे धाव घेतली. आता खरं तर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या पती पत्नीने, त्या शेजारच्यांनी त्या मुलाला चटकन गाडीवरती घेतलं आणि गावामध्ये दवाखान्यामध्ये नेऊ लागले. अक्षरशः मंडळी, त्या मुलाचा प्राण जातोय की काय अशी स्थिती होती. ते शेजारचं जोडपं त्या मुलाला गाडीवरती घेऊन दवाखान्याकडे, गावाकडे जाऊ लागलेलं होतं. ही त्या लहानग्याची आई, त्या लेकराची आई मात्र गाडीच्या पाठीमागे धावत होती. आता असं करून ते दवाखान्यामध्ये गेले. साधारणतः 3 किलोमीटर अंतरावरती दवाखाना होता. सकाळच्या 8:30 ते 9 वाजलेल्या होत्या. त्या ठिकाणी डॉक्टर होते. त्या ठिकाणी मुलावरती उपचार सुरू केले. मंडळी, आनंदाची गोष्ट अशी की तो मुलगा सिद्धीवरती आला. विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट उपचाराने त्या नाकातोंडामधलं पाणी मोकळं करून त्या मुलाला श्वास घेता मात्र आला. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. मंडळी, घडलं असं की ह्या ज्या ताई आहे, त्या ज्या मुलाची आई आहे, हिला वाटलं की कुठले स्वामी आणि कशाचं काय. त्या शाळेतल्या मास्तरनीनं, त्या शाळेतल्या मॅडमने फोटो दिला आणि मी त्या फोटोमधल्या त्या माणसाला अगदी सर्वस्व मानू लागले, देवच मानू लागले. एवढी त्या स्वामींची सेवा केली. मग आज त्या स्वामींमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला असता. खरं तर स्वयंपाक बनवत असताना त्या ताई स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र किंवा स्वामी समर्थांचे काही अनुभव प्रसंग मोबाईलवरती बघत होत्या आणि त्याच नादामध्ये कुत्रं जे भुंकलं ते सुद्धा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. उलट कुत्र्याला खडा मारला आणि परत तो मोबाईल बघत भाकरी बनवू लागल्या. परत स्वामींचे ते तारक मंत्र ऐकू लागल्या. अक्षरशः हे
हे सगळं होत असताना त्या कुत्र्याच्या भुंकण्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. याच्यामुळे त्या ताईंना वाटलं की या स्वामी समर्थांमुळं माझ्या मुलाचा आज जीव गेला असता. खरं तर त्यांनी ठरवलं की आपला जो स्वामी समर्थांचा तो फोटो आहे ते काढून टाकायचा. त्या देवघरामध्ये देवाऱ्यामध्ये असणारा फोटो काढून टाकायचा. काही गरज नाही, आपले कुलदेव आहे, सगळं काही आहे. मग ह्या स्वामींचीच उगच काहीतरी मी खोल डोक्यामध्ये घालून घेतलं. रोज ते व्हिडिओ बघते काय, रोज ते तारक मंत्र बघते काय, म्हणून ते घरामध्ये गेल्या, स्वामी समर्थांच्या फोटो जवळ गेल्या, तो फोटो काढायचा, कुठेतरी वरती खुंटीला अडकवायचा असं त्यांनी ठरवलं. आणि अक्षरशः मंडळी जशी त्यांची नजर स्वामी समर्थांच्या फोटोवरती गेली, एक वेगळाच भाव स्वामी समर्थ महाराजांच्या त्या फोटोमध्ये स्वामी समर्थांच्या डोळ्यामधून त्या माऊलीला दिसला. आणि त्या ताई मात्र जागी स्तब्ध थांबल्या आणि अचानकपणे त्या घरामधून बाहेर पडल्या. ज्या टँकमध्ये अंगणामध्ये असणाऱ्या ज्या शेततळ्यामध्ये तो मुलगा पडलेला होता त्या ठिकाणी गेल्या. त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की हे शेततळ तर दररोज गच्च भरलेलं असतं, आणि मग अचानकपणे ते शेततळ अर्ध्याच्या खाली कसं काय गेलं. मंडळी त्या शेततळ्यामध्ये 8 ते 10 फूट इतकं पाणी असायचं, परंतु ज्या दिवशी मुलगा पडला त्या दिवशी साधारणतः 3.5 ते 4 फूट पाणी होतं त्या शेततळ्यामध्ये. जर शेततळ भरलेलं असतं तर त्या ताईही खरं तर त्यांना जीव सोडावा लागला असता. तो मुलगाही वाचलाच नसता, इतकं पाणी त्याच्यामध्ये होतं. परंतु आज ते पाणी अर्धच कसं काय, मग बाकीचं पाणी गेलं कुठं? लाईट नाही, काहीच नाही, मोटर चालू केलेली नाही, मग ते पाणी गेलं कुठं? अक्षरशः ऐकल्यानंतर मंडळी, ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा काळीज गोठून जाईल. हा चमत्कार म्हणायचं की स्वामी समर्थ महाराजांची कृपा म्हणायचं, किंवा हा काही विज्ञानातला किंवा त्या सिस्टीममधला काही बिघाड झालेला होता का खरंच स्वामींनी हा चमत्कार घडवून आणलेला होता? सांगत असताना माऊली शब्द सुद्धा फुटत नाहीत. घडलं असं की त्यांच्या म्हणजे मागेल त्याला सोलर या योजनेमध्ये त्यांना सरकारी एक सोलर बसलेला होता. आता सौर पंप असतो आणि उन्हावरती ती मोटर चालते. तर अशा पद्धतीचा त्या टँकमध्ये एक मोटर होती, बाजूला तो सौर ऊर्जा होता, त्याचा पॅनल होता. आणि अक्षरशः मंडळी सकाळी 8-9च्या नंतरच ते मोटर चालू होते, आणि जेव्हा चालू करावी तेव्हा मोटर चालू होते. परंतु त्या दिवशी घडलं असं होतं की दिवस उगवायलाच तो मोटर आपोआप चालू झालेला होता. बघा काय मोठा चमत्कार असेल की ती मोटर आपोआप चालू झालेली होती आणि त्या टँकमधलं अर्ध पाणी निघून गेलेलं होतं. मोटरीनं ते पाणी बाहेर खेचलेलं होतं. भुईमुगाची त्यांनी पेरणी केलेली होती आणि त्या शेतामध्ये ते पाणी सगळं निघून गेलेलं होतं. 8 ते 10 फूट इतका भरगच्च भरलेलं ते शेततळ आज मात्र अर्ध रिकामं खाली झालेलं होतं. बघा मंडळी, हा जो सोलर आहे तुम्हाला दिसत असेल पाठीमागे, त्याच पद्धतीचा सौर पॅनल, आणि याच्याच वरती त्यांची ते शेतीचं पिकाला पाणी द्यायचं असायचं. तर मंडळी घडला काय, हा चमत्कार कसा घडला तुम्ही एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की सकाळी एवढं ऊन सुद्धा नव्हतं, आणि ऊन नसताना सुद्धा ती मोटर आपोआप चालू झाली, आणि आपोआप चालू होऊन तो मुलगा ज्या शेततळ्यामध्ये पडला त्या शेततळ्यामधलं अर्ध पाणी त्या मोटरीने खेचलेलं होतं. त्या माऊलीला परत एकदा वाटलं की ही काय साधी गोष्ट नाही. बघा, ऊन असल्याशिवाय ती मोटर अजिबात चालत नाही. शिवाय मंडळी कुणी न चालू करताच ती मोटर आपोआप चालू झालेली होती, आणि त्या शेततळ्यामधलं पाणी त्या मोटरीने खेचलेलं होतं. त्या माऊलीला परत एकदा वाटलं की नाही, हा काहीतरी दैवी चमत्कार आहे, ही त्या श्री स्वामी समर्थांचीच लीला आहे, असं त्या निरागस असणाऱ्या माऊलीला, त्या निरागस असणाऱ्या त्या मुलाच्या आईला वाटलं. परत त्या गेल्या आणि परत मात्र हुंदके देऊन त्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोवरती रडू लागल्या, फोटोच्या समोर बसून रडू लागल्या. आणि परत त्यांना खात्री पटली की देव हाच सर्वस्व होता. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद माझ्या लेकराच्या डोक्यावरती होता, म्हणून माझ्या मुलाला काहीही झालं नाही, नाहीतर माझ्या मुलाला जीव गमवावा लागला असता. ही गोष्ट त्यांच्या लक्षामध्ये आली. बघा, हाच एक श्री स्वामी समर्थ महाराजांचा थोडक्यामध्ये चमत्कार तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. बघा, हा योगायोग म्हणायचं की हा त्या सौर पॅनलमध्ये त्या कंट्रोलरमध्ये असणारा बिघाड म्हणायचं की स्वामी समर्थांचा चमत्कार म्हणायचं, हा आपणच ज्याचं त्यानं ठरवायचा. कोणी आस्तिक असेल, कोणी नास्तिक असेल, परंतु त्या लहानग्या लेकराच्या आईला मात्र वाटत होतं की हा माझ्या स्वामी समर्थांचाच हा चमत्कार आहे. बघा, हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला? हा योगायोग असतो, त्या कंट्रोलर मध्ये घडलेला बिघाड असतोय की खरोखरच स्वामी समर्थांचा चमत्कार असतोय?
तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. हा प्रसंग, हा अनुभव मांडत असताना माऊली अक्षरशः काळीज गोठून गेलं. शब्द सुद्धा अधूनमधून फुटले नाहीत. त्याच्यामुळं माफ करा, बोलताना सुद्धा अडखळलो. आणि हो, शब्दामध्ये स्पष्टपणे स्वामींच्या लीला, स्वामींचे अनुभव हे मांडणं अशक्यच असतं. शब्दामध्ये न मांडण्याजोगे स्वामी समर्थ महाराजांचे ते लीला, साक्षात्कार, चमत्कार असतात. हे मात्र तितकंच वास्तव, तितकंच सत्य. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.